हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आज आपण लेसन नंबर 13 पायथागोरस थेरम तो आपण स्टार्ट करणार आहोत. तर इथे बघा काय सांगितलंय. सर्वात पहिले लेट्स रिकॉल राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल आपण शिकलेलो आहोत. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? वी नो दॅट अ ट्रायंगल विथ वन राईट अँगल इज कॉल्ड अ राईट अँगल ट्रायंगल अँड द साईड ऑपोजिट टू द राईट अँगल इज कॉल्ड हायपोटेनियस. म्हणजे हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, ह्याचा जो राईट अँगल आहे, म्हणजे हे साईन तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की हे राईट अँगलचं साईन आहे, आणि ह्याच्या ऑपोजिटची जी साईड आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? हायपोटेनियस. तर इथे सांगितलं राईट द नेम ऑफ हायपोटेनियस ऑफ ईच ऑफ द राईट अँगल ट्रायंगल शोन बिलो. हे तुमचं रिव्हिजन करता आहे, म्हणजे आपल्याला पुढचं जे प्रॅक्टिस सेट आहे ते सोडवायला तुम्हाला सोपं जाईल. मग आता हायपोटेनियसचं नाव काय आहे? इथे बघा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे याच्या समोरची साईड काय आहे? हायपोटेनियस. बरोबर. मग ह्याचं काय नाव आहे? AC. म्हणजे इथे आपण लिहूयात द हायपोटेनियस ऑफ ट्रायंगल ABC इज AC. नेक्स्ट बघा, इथे तुम्हाला राईट अँगल कुठे दिसतोय? हे साईन म्हणजे राईट अँगल, हे लक्षात ठेवायचं. मग ह्याच्या बरोबर ऑपोजिट साईड म्हणजे तो आहे हायपोटेनियस. मग हायपोटेनियस काय आहे इथे? MN. ठीक आहे. इथे बघा, ह्याच्यामध्ये हा राईट अँगल आहे, म्हणजे ह्याची ऑपोजिट साईड काय आहे? हायपोटेनियस. तोच येणार आहे XZ. तर आता पायथागोरस थेरम काय सांगतो की पायथागोरस हा एक ग्रीक मॅथमॅटिशियन होता. तर त्यांनी हा थेरम इन्व्हेंट केला, म्हणून त्याचं नाव इथे पायथागोरस, त्याचं या थेरमला नाव दिलंय. तर बघा, थेरम काय सांगतो? इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ अ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू साइड्स. आता म्हणजेच बघा, ह्याच्यात जे थेरममध्ये सांगितलं ते म्हणजे काय? हा जो स्क्वेअर आहे, हायपोटेनियस आहे, या हायपोटेनियसचा स्क्वेअर घेतला, म्हणजे ACचा स्क्वेअर घेतला, तो कशाबरोबर आहे? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे ह्या दोन्ही ज्या साईड्स आहेत त्या दोन्ही साईड्सचा स्क्वेअर आणि त्यांची ॲडिशन म्हणजे हा हायपोटेनियसचा स्क्वेअर. ठीक आहे. तर आता हे आपण प्रॉब्लेम सेट 48 आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. चला, आपला पहिला क्वेश्चन बघा काय आहे प्रॅक्टिस सेट 48 मधला. या 3 फिगर दिले, त्यातली ही 1 फिगर, पहिली फिगर मी काढून घेतली आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे हा जो इथे एक्स दिलेला आहे ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. MN दिलेला आहे आणि LM दिलेला आहे. तर हायपोटेनियस कुठला आहे बघा? राईट अँगलच्या ऑपोजिट साईडचा एक्स, म्हणजे हा LN हायपोटेनियस आहे, त्याला त्यांनी एक्स नाव दिलंय. त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. चला, मग आता आधी आपण लिहून घेऊयात. इन ट्रायंगल सोल्युशन मध्ये लिहून घ्या. इन ट्रायंगल LMN अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. म्हणजे काय झालं? देअरफॉर साईड कुठला आहे हा? LN हा काय झाला? हायपोटेनियस झाला. सो आपण इथे लिहून घेऊ साईड LN इज हायपोटेनियस. बरोबर. म्हणजे मग अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरमच्या नुसार आपण काय लिहिणार आता? नाव अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय असणार आहे? LN चा स्क्वेअर इज इक्वल टू LM स्क्वेअर प्लस MN स्क्वेअर. सो इथे लिहून घेऊ आपण लेंथ ऑफ LN स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ LM स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ MN स्क्वेअर. बरोबर आहे. मग आता इथे LN आपल्याला काय दिलेला आहे? एक्स दिलेला आहे. मग तसं लिहून घेऊ आपण इथे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू LM आहे किती बघा? LM आहे 7. सो इथे लिहून घेऊयात 7चा स्क्वेअर प्लस MN आहे 24. सो इथे लिहून घेऊयात 24चा स्क्वेअर. ठीक आहे. मग आता हे झाल्यावर एक्स स्क्वेअर येईल, हे आहे तसंच ठेवायचं आहे. 7चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे 49. 24चा किती स्क्वेअर आहे? जनरली या लेसन करता जर तुम्ही 30 पर्यंत स्क्वेअर पार्ट करून ठेवले तर तुम्हाला हे प्रॉब्लेम पटापट सोडवता येतील. तर आता इथे आपण साईडला 24चा स्क्वेअर काढून घेऊया. 24 इंटू 24. 4 4 जा 16, कॅरी ओव्हरला 1, 4 2 जा 8 प्लस 1 इज 9. इथे येणार 0, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 6, 9 प्लस 8 इज 17, कॅरी ओव्हरला 1, 4 प्लस 1 इज 5. सो काय स्क्वेअर आला आहे 24चा? 576. सो इथे लिहून घेऊयात आपण 576. आता ह्याची ॲडिशन करूयात. 9 प्लस 6 इज 15, कॅरी ओव्हरला राहणार 1, म्हणजे 7 प्लस 1 इज 8, 8 प्लस 4 इज 12, इथे 2 येणार, परत कॅरी ओव्हरला राहणार 1 आणि 5 प्लस 1 इज 6, म्हणजे 625 आलं. ठीक आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आलंय? 625
म्हणजेच काय 625 कशाचा स्क्वेअर आहे 25चा स्क्वेअर आहे. देअरफोर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आता हे स्क्वेअर जर आपण काढून टाकले दोन्हीकडचे तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. देअरफोर एक्स इज इक्वल टू काय आहे मग 25. सो देअरफोर लेंथ फायनल आपण काय लिहून घेणार एल एन इज इक्वल टू 25 युनिट्स. कारण इथे सेंटीमीटर मीटर असं काही दिलेलं नाही आहे त्यामुळे आपण हे इथे युनिट्समध्ये लिहून घेणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट सॉल्व्ह करूयात. चला सेकंडमध्ये बघा, सेकंडमध्ये ही अशी फिगर दिलेली आहे, या दोन्ही साईडची लेंथ दिलेली आहे, एका साईडची आपल्याला फाइंड करायची. आता इथे आधी आपण जे दिलं आहे ते लिहून घेऊयात. काय काय आहे इन ट्रँगल पी क्यू आर. कुठला अँगल 90 डिग्री आहे क्यू. सो इथे लिहून घेऊ अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. त्याच्यानंतर क्यू जर 90 डिग्री आहे तर त्या समोरची साईड काय झाली हायपोटेनियस, मग ते लिहून घेऊ. देअरफोर साईड पी आर इज द हायपोटेनियस. म्हणजे मग अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय येणार आहे ते लिहून घेऊ. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम लेंथ पी आर, बरोबर, लेंथ पी आर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हा हायपोटेनियस झाला म्हणजे या दोन्हीची ॲडिशन म्हणजे ह्याचा स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ पी क्यू स्क्वेअर प्लस लेंथ क्यू आर स्क्वेअर. बरोबर, या दोन्हीची ॲडिशन हायपोटेनियसचा स्क्वेअर. मग पी आर आपल्याला दिलेलं माहिती आहे 41चा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू किती आहे 9 स्क्वेअर प्लस लेंथ क्यू आर म्हणजे किती दिलेलं आहे ते एक्स दिलेलं आहे. सो इथे आपण लिहून घेऊ एक्स स्क्वेअर. आता इथे 41चा स्क्वेअर काय येणार आहे 41चा स्क्वेअर आपण इथे कॅल्क्युलेट करूयात. 41 इंटू 41. सो 1 1 इज 1 1 जा 1 1 4 जा 4 इथे येणार आहे 0 4 1 जा 4 4 4 जा 16 1 8. ठीक आहे, किती आला स्क्वेअर 1681. इथे लिहून घेऊयात आपण 1681 इज इक्वल टू 9चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे 81 प्लस एक्स स्क्वेअर. आता आपल्याला एक्स फाइंड करायचा आहे. ह्याचा अर्थ एक्सला आपल्याला एकटं पाडायला लागेल म्हणजे हा 81 इकडे टाकायला लागेल. म्हणजे हा 81 इथे प्लसमध्ये आहे, साईन कुठलंच नाही आहे म्हणजे काय प्लसचं साईन झालं. इथे टाकल्यावर काय होणार आहे मायनस. सो इथे लिहून घेऊ आपण 1681 मायनस 81 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ह्याच्यातनं 81 गेल्यावर किती येणार आहे 1600 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. 1600 कशाचा स्क्वेअर आहे तर तो आहे 40चा स्क्वेअर. आता हा 41चा स्क्वेअर इथे आपण काढलेला 1681 मग त्याच्या अलीकडचा एक नंबर घेऊन बघायचा. म्हणजे 4चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 16 आहे म्हणजे 440चा स्क्वेअर असणार आहे 1600. सो इथे लिहून घेऊ आपण. सो इथे लिहून घेऊयात 40चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. परत इथे स्क्वेअर स्क्वेअर काढून टाकले म्हणजे काय मिळालं आपल्याला एक्स इज इक्वल टू 40. मग एक्स काय आहे लेंथ क्यू आर आहे. सो लेंथ क्यू आर इज इक्वल टू 40 युनिट्स. चला थर्ड फिगर बघा. थर्ड फिगर काहीशी अशी दिलेली आहे, इथे मी ड्रॉ करून घेतली आहे. आता इथे इन ट्रँगल DEF असं लिहूयात आपण. इन ट्रँगल DEF. इन ट्रँगल DEF अँगल डी काय आहे अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे EF काय झाला हायपोटेनियस झाला. मग ते लिहून घेऊयात आपण. साईड EF इज हायपोटेनियस. बरोबर, म्हणजे अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय येणार आहे अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम EFचा स्क्वेअर लेंथ EF ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू या दोन्ही स्क्वेअरची ॲडिशन म्हणजे ED लेंथ ED स्क्वेअर प्लस लेंथ DF स्क्वेअर. बरोबर, मग आता EF आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी इथे 17 आहे. सो ते लिहून घेऊ आपण 17चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ED आपल्याला माहिती आहे का नाही एक्स आहे. सो एक्स स्क्वेअर येईल इथे प्लस DF आपल्याला माहिती आहे 8. सो इथे येणार आहे 8चा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे इथे 17चा स्क्वेअर तुम्हाला माहिती नसेल तर आपण इथे काढून घेऊयात साईडला.
17 इंटू 17, 7 7 जा 49, इथे गेले 4, 7 1 जा 7 प्लस 4 इज 11, इथे येणार आहे 0, 1 7 जा 7, 1 1 जा 1, 9 8 2, काय आहे 17चा स्क्वेअर 289, इथे लिहून घेऊ आपण 289 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे 64. मग आता परत इथे आपल्याला एक्सला एकटा पाडायचं आहे, आता 64ला आपल्याला इकडे आणायला लागेल, म्हणजे इथे प्लस आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे मायनस. सो 289 मायनस 64 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, चला हे मायनस करूयात आपण. 9 मायनस 4 इज 5, 8 मायनस 6 इज 2 आणि 2 तसंच राहणार. 225 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. म्हणजेच देअरफोर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 225 कशाचा स्क्वेअर आहे 15चा स्क्वेअर आहे. सो इथे येणार आहे 15 स्क्वेअर. मग स्क्वेअर स्क्वेअर आपण काढून टाकलं म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 15. सो देअरफोर लेंथ ई डी इज इक्वल टू 15 युनिट्स. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आपला काय आहे. इन द राईट अँगल ट्रँगल पी क्यू आर अँगल पी इज इक्वल टू 90 डिग्री. हा अँगल पी इथे मी डायग्राम काढून घेतली आहे. पी आहे 90 डिग्री. इफ लेंथ पी क्यू इज 24 सेंटीमीटर, पी क्यू 24 आहे आणि पी आर आहे 10 सेंटीमीटर. सो फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट क्यू आर. या सेगमेंटची आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. चला आपण लिहून घेऊ. मग इथे जे दिलेलं आहे गिवन आहे ते लिहून घेऊयात. इन ट्रँगल पी क्यू आर अँगल पी इज 90 डिग्री हे दिलेलं आहे बरोबर. मग देअरफोर साईड काय झालं, साईड क्यू आर जी आहे ते काय झालं हायपोटेनियस. सो देअरफोर साईड क्यू आर इज हायपोटेनियस. सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, तुम्ही तुमचं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा शक्यतो व्हिडिओ पॉज करून, आणि मग बघा तुमचा आन्सर बरोबर येत आहेत का, स्टेप्स बरोबर येत आहेत का. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, हे प्रत्येक वेळी लिहायचं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. काय येणार आहे अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, क्यू आरचा स्क्वेअर लेंथ ऑफ क्यू आर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ पी क्यू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लेंथ पी आर ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे, हा थेरम झाला आपला. आता जे दिलेली व्हॅल्यू ते आपण इथे पुट करूयात. क्यू आर किती आहे, क्यू आर काय दिलं ते आपल्याला फाइंड करायचं. सो हे असंच ठेवूयात आपण. क्यू आरचा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू किती आहे 24, सो हे घेऊयात 24चा स्क्वेअर प्लस पी आर आहे 10, सो 10चा स्क्वेअर येणार आहे इथे. परत हे क्यू आर असंच राहील. क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू 24चा स्क्वेअर किती आहे 24चा स्क्वेअर आहे 576, 576 प्लस 10चा स्क्वेअर आहे 100. सो क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू हे 100 ॲड केल्यावर काय होणार आहे 676 होणार आहे. मग 676 कशाचा स्क्वेअर आहे. आता 24च्या पुढचा नंबर आहे 25, पण 5 5 25 म्हणजे लास्टला 5 येणार, मग त्याचा स्क्वेअर नाही. मग 24च्या 5 नंतर काय आहे 26, 26चा स्क्वेअर आहे 676. सो इथे लिहूयात आपण क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू 26 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तुम्ही इथे हवं असेल तर तुम्ही साईडला करून बघू शकता. 26 इंटू 26 626 येत आहे का. सो देअरफोर क्यू आर स्क्वेअर स्क्वेअर आपण काढून टाकलं म्हणजे क्यू आर काय मिळालं आपल्याला 26. सेगमेंट क्यू आर काय मिळालं 26 सेंटीमीटर. चला नेक्स्ट आपण करूयात आता. चला थर्ड प्रॉब्लेम मध्ये बघा काय दिलंय. इन द राईट अँगल ट्रँगल एल एम एन अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री. इफ एल एम इज 12 सेंटीमीटर अँड एल एन इज 20 सेंटीमीटर फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट एम एन. म्हणजे ह्या सेगमेंट एम एनची आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. शक्यतो असाच राईट अँगल ट्रँगल काढत जा. इथे राईट अँगल तुमचा येऊ देत जा, म्हणजे हे तुम्हाला कळायला सोपं जाईल की हा समोरचा हायपोटेनियस आहे आणि त्याचा स्क्वेअर करून आपल्याला ह्या दोन्ही साईडची ॲडिशनचा स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे, चला तर आपण सोल्युशनमध्ये लिहून घेऊयात. इन ट्रँगल एल एम एन अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफोर हायपोटेनियस काय झाला साईड एल एन इज हायपोटेनियस. So therefore according to Pythagoras theorem,
पायथागोरस थिअरम काय येणार आहे, ln चा स्क्वेअर लेंथ ऑफ ln ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, lm प्लस mn स्क्वेअर, लेंथ lm स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ mn स्क्वेअर. हे लेंथ लिहिलं नाही तरी चालणार आहे, फक्त lm आणि mn लिहिलं तरी चालणार आहे आणि ते सेगमेंटच दिलेलं आहे. ठीक आहे, सो हे नाही लिहिलं तरी चालणार आहे. मग काय येणार आहे इथे, ln आपल्याला किती दिलेलं आहे, ln आहे 20, सो 20 स्क्वेअर इज इक्वल टू lm आपल्याला माहिती आहे 12 सेंटीमीटर, इथे 12चा स्क्वेअर येईल प्लस mn स्क्वेअर, हे आपल्याला माहित नाही आहे, सो हे असंच ठेवायचं आहे. 20चा स्क्वेअर किती आहे, 2 टू जा 4 आणि पुढचे 2 0 म्हणजे काय येणार आहे 400. 12चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे 144 प्लस mn स्क्वेअर. आता इथे mn स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे, म्हणजे हे या साईडला आपल्याला पाठवायला लागेल, मायनस करायला लागेल, याला एकटं पाडायला लागेल. ठीक आहे, सो 144 आपण इकडे मायनस करूया. सो 400 मायनस 144 इज इक्वल टू mn स्क्वेअर. आता इथे बघा, हे आता तोंडी तुम्हाला खरं यायला पाहिजे सबट्रॅक्शन. इथे 0 आहे म्हणजे इथे 10 येणार आहे, 10 मायनस 4 इज 6. इथे 9 येणार आहे, 9 मायनस 4 इज 5. आणि ह्या 4 कडनं आपण बॉरो केलेत ना, म्हणजे इथे 4च्या इथे काय होणार आहे 3, 3 मायनस 1 इज 2. सो 256 इज इक्वल टू mn स्क्वेअर. मग 256 कशाचा स्क्वेअर आहे, 225 तुम्हाला माहिती आहे 15चा स्क्वेअर आहे, म्हणजे 256 त्याच्या जवळपास आहे, म्हणजे 256 कशाचा स्क्वेअर आहे 16चा. इथे लिहून घेऊ आपण 16 स्क्वेअर इज इक्वल टू mn स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर काढून टाकल्यावर काय झालं, देअरफॉर mn इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. ठीक आहे, हे आन्सर आपल्याला मिळालं आहे. चला लगेच नेक्स्ट सॉल्व करायला घेऊयात आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला. द टॉप ऑफ अ लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर रिचेस अ विंडो 9 मीटर अबोव द ग्राउंड. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड दॅट ऑफ द लॅडर. तुमच्या लक्षात आलं का, आता इथे आपण एक रफ फिगर मी काढून दाखवते, नंतर मग इथे फेअर फिगर काढते. हे समजा ग्राउंड आहे. ठीक आहे, काय सांगितलं, द टॉप ऑफ अ लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर रिचेस द विंडो 9 मीटर अबव द ग्राउंड. म्हणजे विंडो जी आहे ती ग्राउंड पासून 9 मीटर आहे, बरोबर. म्हणजे इथे आहे काय आहे, इथे विंडो आहे 9 मीटर अबव द ग्राउंड. आणि लॅडर जी आहे ती 15 मीटर, म्हणजे त्या टॉप ऑफ द लॅडर कुठे पोचतंय, विंडोच्या इथे. म्हणजे हे काय झालं, ही समजा लॅडर अशी उभी केली आहे विंडोजवळ, तर ह्याची लेंथ दिलेली आहे 15 मीटर. हे काय झालं, हे आहे ग्राउंड. मग प्रश्न काय विचारलाय, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड दॅट ऑफ द लॅडर. म्हणजे दोघांचाही बेस, ह्या दोन बेसमध्ये किती अंतर आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे हा काय तयार झाला, इथे हा 90 डिग्री तयार झाला, म्हणजे हा हायपोटेनियस आहे. म्हणजे पायथागोरसचा थेरम यूज करून आपण हे फाइंड करू शकतो. चला तर मी फेअर फिगर काढते आणि मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. बघा, ही फिगर सगळ्यांनी अशी काढून घ्यायची आहे. आणि हे 90 डिग्री आहे, त्याला आपण नाव देऊया त्या ट्रायंगलला ABC, AB आणि C. ठीक आहे, आता आपण पायथागोरसचा थेरम ह्याच्यावर अप्लाय करूया. त्याच्या आधी आपल्याला लिहून घ्यायचं आहे, जे दिलं ते लिहून घ्यायचं आहे. द वॉल ऑफ द ग्राउंड, द वॉल अँड द ग्राउंड फॉर्म an angle ऑफ 90 डिग्री. बरोबर, या दोघांमध्ये काय अँगल तयार होतोय 90 डिग्रीचा. द ग्राउंड, लॅडर, लॅडर म्हणजे काय, शिडी, लॅडर, अँड वॉल काय तयार होतोय तिघांमध्ये, राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय, ते आपण लिहून घेऊ. द ग्राउंड, लॅडर अँड वॉल फॉर्म अ राईट अँगल्ड ट्रायंगल विथ अँगल बी इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री. हा बी अँगल जो आहे तो 90 डिग्री झाला. सो वी नो लेंथ ऑफ AC, लेंथ ऑफ AC दिलेली आहे, किती आहे 15 मीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ AB दिलेली आहे, किती आहे 9 मीटर. सो हे लिहून घेतलं. मग काय येईल, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, अकॉर्डिंग टू
पायथागोरस थिअरम काय येणार आहे, लेंथ ऑफ AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ AB स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BC स्क्वेअर. बरोबर, या दोन गोष्टी लिहिल्या आपण. आता AC दिलेला आहे 15 मीटर, म्हणजे 15 मीटरचा स्क्वेअर येणार आहे, 15चा स्क्वेअर. AB किती आहे, AB आहे 9, सो 9चा स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ठीक आहे, 15चा स्क्वेअर आता तुम्हाला माहिती असेल आतापर्यंत किती आहे, 225. 9चा माहिती आहे 81 प्लस BC स्क्वेअर. आता हे 81 आपल्याला इकडे घ्यायला लागेल, मायनस होईल म्हणजे आपल्याला BCची लेंथ फाइंड करता येईल. सो 225 मायनस 81 इज इक्वल टू BC स्क्वेअर. मायनस करा चला, 5 मायनस 1 इज 4. इथे 2 आहे आणि इथे 8 आहे, म्हणजे आपण इथे 1 इथे बॉरो केलं तर 12 येईल. 12 मायनस 8 इज 4, इथे राहिला 1, सो 144 इज इक्वल टू BC स्क्वेअर. ठीक आहे, आता 144 सगळ्यांना माहिती कशाचा स्क्वेअर आहे, 12चा, म्हणजे इथे लिहून घेऊ शकतो आपण 12 स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. स्क्वेअर काढून टाकलं, देअरफॉर BC आपल्याला काय मिळालं, BC इज इक्वल टू 12 मीटर. युनिट दिलेलं आहे त्यामुळे आपण हे युनिट लिहून घेतलं. ठीक आहे, हे आपल्याला मिळालं. आता वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे त्याप्रमाणे आपण त्याचं आन्सर लिहून घेऊयात. सो आन्सर काय येणार आहे, देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन the base of the wall and that of the ladder is 12 मीटर. ठीक आहे, इथे आपला प्रॅक्टिस सेट 48 संपलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल, शिकवलेलं कळालं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.